मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना के उपनेता और महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत ने कुछ मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने अपने 2 साल में हुए अनोखे बैठकों के बारे में बताया, साथ ही महायुति के कामों के बारे में भी बताया। चलिए सुनते हैं उनका विस्तृत बयान। आज सुरू झालेला नाही, पिंपळेश्वरचा लढा हा वर्षानुवर्ष सुरू आहे आणि वर्षानुवर्ष हा लढा सुरू असताना तिथले विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील पुढाकार घेतलेला होता। परंतु अशा पद्धतीचा एक संभ्रम कोणतरी बातम्या पेरून तयार करण्याचा प्रयत्न करतोय की याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या कुठच्या तरी नेत्यानं किंवा लोकप्रतिनिधीनं मला सांगितलं म्हणून याला उशीर झाला। आता तो उशीर खरं का झाला हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर याचा खुलासा खरं तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनीच करणं गरजेचं आहे। कारण कोणामुळे उशीर झाला, कोणाची ती मागणी होती, कोणाची काय मागणी होती आणि मला तर असं वाटतं की ज्यांनी याच्यामध्ये आम्हाला काही विचार विनिमय केला किंवा काही सल्ले दिले ते काही शिवसेनेचे नेते नव्हते, ते भारतीय जनता पार्टीचेच नेते होते। त्याच्यामुळं जो काही संभ्रम एक निर्माण केला जातोय की याच्यामध्ये शिवसेनेच्या कोणीतरी मला सांगितलं आणि म्हणून पिंपळेश्वरच्या जमिनीसाठी उशीर झाला, तर याचा जर तुम्ही पूर्ण 2.5-3 वर्षाचा पाठपुरावा जर बघितला तरी पहिली बैठक कधी झाली याची देखील तारीख माझ्याकडे आहे, ती कोणाबरोबर झाली याची देखील तारीख माझ्याकडे आहे आणि विशेषतः खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी जी पहिली मीटिंग घेतली त्याच्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेबांवर देखील काही राजकीय दबाव होता की या जमिनीचा जो आम्ही जो काही निर्णय घेतोय तो निर्णय घेऊ नये हे श्रीकांतजी शिंदे साहेबांना देखील सांगणारी काही मंडळी होती। त्या नावाचा काय मला आता इथे उल्लेख करायचा नाही, परंतु अशा पद्धतीनं काही वेगळ्या पद्धतीच्या बातम्या पेरून बातम्या तयार करून अशा पद्धतीचं निगेटिव्ह वातावरण त्या मतदारसंघामध्ये निर्माण करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ते फार चुकीचं आहे। आणि एखादी चांगली गोष्ट करत असताना मी मगाशीच देखील सांगितलं ना की जर मला त्या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली असती तर 3-3.5 वर्षाचा पूर्ण प्रवास कसा झाला, त्याच्यामध्ये श्रीकांतजींनी किती मेहनत घेतली, त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण साहेबांनी किती मेहनत घेतली आणि कुणी काय सांगितलं हे देखील डायरेक्टली इनडायरेक्टली त्या ठिकाणी मी सांगितलं असतं। परंतु आजच्या बातमीमधनं असं एक दिसतं की पिंपळेश्वरच्या जमिनीच्या बाबतीमध्ये स्थानिक जरी त्याच्यामध्ये लिहिलं नसलं तरी स्थानिक कुणीतरी माझ्या कानामध्ये सांगितलं, स्थानिक माझ्या कानामध्ये कुणी सांगितलेलं नाही, माझ्या कानामध्ये कुणी सांगितलं हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना, मला डॉक्टर श्रीकांत शिंदेना पूर्ण माहिती आहे, पण मला त्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करायचा नाही। 2 वर्षामध्ये अनेक बैठका माझ्यासोबत झाल्या, अनेक बैठकातनं पुढं कसं जायचं याच्यावर आपली चर्चा झाली। त्याच्यानंतर ज्यावेळी MIDC आणि महसूल खातं याच्यामध्ये चर्चा करायची वेळ आली त्यावेळी देखील पुन्हा एकदा श्रीकांतजींनी बैठक घ्यायला लावली, तशीच ठीक आहे रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील बैठक घ्यायला लावली। परंतु एखाद्या चांगल्या गोष्टीला राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी जर एकत्र प्रयत्न केले, जसं श्रीकांत शिंदे साहेबांनी केला आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी केला, तर त्याच्या पद्धतीनं चांगल्या मार्गावर आपण जाऊ शकतो आणि चांगला आपल्याला आउटपुट मिळू शकतो। हे पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीच्या निमित्तानं सिद्ध झालं। पण तो कार्यक्रम 2 दिवस पूर्वी झाला आणि 2 दिवस 48 तास संपत नाही तोपर्यंत काही ठिकाणी बातम्या अशा आल्या की याच्यामध्ये माझे कोणीतरी कान भरून ते थांबवलं। माझं म्हणणं, ज्यांनी आम्हाला सांगितलं, ज्यांनी आमच्याशी चर्चा केली, ज्यांनी पिंपळेश्वर मंदिराच्या संदर्भामध्ये थांबा म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला हे कोण होते हे मला देखील माहिती आहे, माननीय श्रीकांत शिंदे साहेबांना देखील माहिती आहे आणि रवींद्र चव्हाण साहेबांना देखील माहिती आहे। त्याच्यामुळे तो संभ्रम नाहक कुठेतरी शिंदे साहेबांवर किंवा श्रीकांतजींवर येऊन थांबू नये म्हणून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या संपूर्ण बातमीचा मी खुलासा केलेला आहे। नाही तर परत काय होतं की ही बातमी आता आली, परत ती इलेक्ट्रॉनिक मीडियावर येणार, परत ती सोशल मीडियावर येणार आणि त्याच्यामधनं उगाचच संभ्रम निर्माण होणार। त्याच्यापेक्षा उद्योगमंत्री म्हणून खरी वस्तुस्थिती काय आहे हे मी आपल्याला सांगितलेली आहे। अजून तिथल्या कार्यक्रमातली अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीने त्या कार्यक्रमाला उशीर झाला आणि मुख्यमंत्री महोदयांना देखील तब्येतीचा त्रास होत होता, त्याच्यामुळे कदाचित तिथं उद्योगमंत्री म्हणून मला बोलायला दिलं नसेल, परंतु तिथंच काही खुलासे झाले असतील। परंतु हे खुलासे करत असताना श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये असं सांगितलं की हे सांघिक यश आहे, म्हणजे भाजपा शिवसेना महायुतीच्या सरकारचं हे यश आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झालेली ही कार्यवाही देवेंद्रजी मुख्यमंत्री आल्यानंतर संपली, याचा अर्थ महायुतीच्याच दोन्ही मुख्यमंत्र्यांनी
याच्यावर लक्ष ठेवला होता, हे काम करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच्यामुळे हे जे यश आहे हे महायुतीच्या सरकारचं यश आहे. हे काय फक्त उद्योगमंत्र्याचं किंवा एकट्या कोणाचं यश नाही, हे देखील मला या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. आणि आजच्या बातमीतला पूर्णतः संभ्रम दूर व्हावा यासाठी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या विषयासाठी मी आपल्याला बोलवलं. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की माझ्या कानामध्ये जे काय मला कोणी सांगितलं किंवा अन्य ज्या काही गोष्टी झाल्या याच्याशी शिवसेनेच्या कुठच्याही नेत्याचा, खासदारांचा, शिंदेसाहेबांचा काही संबंध नव्हता. आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं बातम्या येणं ही महायुतीच्या दृष्टीनं अतिशय घातक बाब आहे. कारण शेवटी आम्ही सांघिक काम करतोय, एकत्र काम करतोय. अशा बातम्या टाकून किंवा अशा बातम्या पेरून आमच्या महायुतीमध्ये दरार निर्माण होईल असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाही.